अरे म्हणाले तू बुद्धिमत्तां वरिष्ठ आहे, रामाने दिलेलं सर्टिफिकेट आहे हनुमंतांना पहिल्या भेटीतच. हनुमंतांची भाषा ऐकल्यानंतर रामांनी पहिल्या भेटीतच लक्ष्मणाला सांगितले की याच्या भाषेवरून चतुर्वेदाचं ज्ञान असणारा आणि व्याकरणशास्त्राचा अभ्यास असलेला असा आहे. तर ते म्हणाले की नाही तरी पण मला तुझ्या तोंडून कळून घ्यायचे, जाणून घ्यायचे की असं काय झालं. परत हनुमंताने हात जोडले आणि म्हणाले प्रभू तुम्ही ज्याला सोडाल तो तरेल कसा, बुडेलच ना. आता एक कथा अद्भुत रामायणातली, पण ही कथा काहीतरी शिकवून जाणारी की नाही की तुम्ही सोडाल तो तरेल कसा, तो बुडेलच. तर अशा अद्भुत रामायणात काही काही कथा आहेत. आपल्याला नाथांचं रामायण आहे ते माहिती आहे. असे वेगवेगळी जी रामायण आहेत अशी 40 प्रमुख रामायण. 40 प्रमुख रामायणातल्या वेगवेगळ्या कथा वाचाव्यात काही हरकत नाही, पण सगळ्यात आधी पाया भक्कम होण्याकरता तरी वाल्मिकी रामायण. मग मुळातलं मला एखादं विचारलं वाल्मिकी रामायण कोणाचं वाचू, म्हटलं वाल्मिकींचं. तसं नाही, म्हणजे त्याचा अनुवाद कोणाचा सांग, म्हटलं जो चांगला आहे तो सध्या मिळत नाही. पंडित सातवळेकरांचा अनुवाद जो आहे तो सगळ्यात उत्तम आहे. 10 खंड आहेत, पण सातवळेकरांनी जिथे कुठे कूट श्लोक वाटतात, जिथे कुठे प्रक्षिप्त श्लोक आहेत ते सगळे त्यांनी शेवटच्या टिपांमध्ये सुद्धा दिलेले की हे श्लोक प्रक्षिप्त असावे. या श्लोकांचा मुळातला अर्थ हा आहे, त्याचा लावला गेलेला चुकीचा अर्थ हा आहे, इथपासून त्यांनी टिपा दिले. त्यामुळे श्रीपाद शास्त्री सातवळेकरांचे रामायण हे सगळ्यात अप्रतिम रामायण सध्याच्या काळात. जर कोणाचे कोणी नातेवाईक किंवा कोणी गुजरातमध्ये राहत असले तर पारडीला मिळते ते. फक्त सध्या पारडीला त्यांचं संस्थान आहे, स्वाध्याय मंडळ त्यांचं तिथे आहे. त्या स्वाध्याय मंडळामध्ये ते फक्त सध्या उपलब्ध आहे. तर ते रामायण सगळ्यात चांगलं आहे. बाकी काही काही रामायण आता वर्धा प्रकाशनाने काढलेलं आहेच, पण ते फक्त आणि फक्त मराठी अनुवाद आहे, त्यामुळे तोही उपलब्ध आहे. मला असं वाटतं विदर्भ मराठवाडा प्रकाशनाने काढलेला आहे रामायण, पण तो अनुवाद मी काही सगळा वाचलेला नाही. सातवळेकरांना माझ्या नित्य अभ्यासातच असतो, त्यामुळे मला सातवळेकरांचं नक्की माहिती आहे किती किती चांगलं आहे ते. म्हणून आपल्याला मुद्दाम सांगितलं ज्याला कोणाला वाचावंसं वाटेल. आता या गोष्टी मी रामायणाच्या वगैरे प्रवचनातून का सांगत जातो की किमान आपल्याला एखादा ग्रंथ वाचायचा कसा ते कळालं, किंवा समजून कसा घ्यायचा, किंवा आपण कोणाकोणाकडून तरी कीर्तनामध्ये प्रवचनातून वगैरे ज्या कथा वाचलेल्या ऐकलेल्या आहेत त्या मुळातल्या कथा काय ते जर जाणून घ्यायचं असेल तर मुळावर हुकूम आपल्याला ग्रंथ वाचायला पाहिजे. आणि मग आम्ही विचार असा खरं म्हणजे ना वाचायला सध्याच्या काळात वेळच मिळत नाही. तुकार गप्पा मारायला मिळतो ना, दिवसातला किती वेळ फुकट घालवतो एवढाच फक्त विचार करायचा. सासू सुनांचे सिरियल वगैरे बघत आणि त्यात स्त्रीची शत्रू कशी असते हेच फक्त दाखवलेलं असतं. तर त्या बघत आपण किती वेळ वाया घालवतो एवढंच फक्त बघायचं. मग काही जण मला विचारतात की आहे म्हणजे टाइमपास नको का, थोडाफार पाहिजे ना, कोण नाही म्हणतात, पण टाइमपास किती पाहिजे. म्हणजे वाढलेल्या ताटामध्ये चटणी आणि लोणच्याचं जेवढं स्थान असतं तेवढा टाइमपास पाहिजेच माणसाला. काय उपयोग, तो म्हणजे पकवाना नाही आहे ना की तेच खावं, किंवा भाजी एवढी चटणी आणि भाजी चटणी एवढी. सध्या होतं ते तसं होतं काहीच. त्यामुळे त्यातून कुठेतरी वेगळे म्हणून पूर्वीच्या काळचे जे इतिहास वगैरे मी वाचतो ना त्यावेळेला असं दिसतं मध्य काळात म्हणजे ब्रिटिशांच्या काळात जास्त की स्त्रिया एकत्र जमून दुपारच्या वेळेला पांडव प्रताप, हरिविजय कथासार वगैरे अशा सारख्या पुस्तकांचं वाचन करायचं. म्हणजे एक वाचायची बाकी ते ऐकायला बसायच्या. हा जो होता भाग हा दुपारचा वेळ किंवा त्या सत्कारने लावत होता. किटी पार्टी वगैरे हे सगळं त्या आपल्याला नव्हतं, त्यामुळे दुपारचा वेळ वगैरे मिळायचा. तर हा सत्कार आपल्याला शेवटी असे की एखादी गोष्ट करायची असेल ना तर वेळ काढता येतो, वेळ मिळत नाही अशी ज्या वेळेला कोणी सबब सांगतो ना त्यावेळेला मी नक्की समजतो की हा रिकामटेकडा आहे.
आमच्या घरात त्याचं बुधवार असतो, पण माझी बायको मला 10 वेळा सांगते की ते घर आवरायचंय, घर आवरायचंय. मी आपलं प्रत्येक वेळेला आवरू करतो. पण काहीतरी मागे असे शुक्लकष्ट कार्यक्रम तरी लागलेले असतात किंवा एखाद्या पुस्तकाचं काम तरी घेतलेलं असतं हातात. मग आत्ता मी जे हे रामचा अनुवाद आत्ता प्रकाशित झालाय माझा, ते पुस्तक 600 पानाचं आहे. त्याचा अनुवाद मी फक्त 1.25 महिन्यात केला. 1.25 महिन्यात म्हणजे रोज किती तास मी अनुवाद करत असेल. त्याच्यामध्ये माझी एक अंदमान ट्रिप होती. त्याच्यातही मी फ्लाईटमध्ये बसल्या सुद्धा तेच काम करत होतो. बरं, अख्खं पुस्तक तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, मी ह्याच्यावर मारलंय. 600 पानाचं अख्खं पुस्तक याच्यावर मारलं. याच्यावरती मारणं हे माझ्या दृष्टीने मला सोपं वाटतं, पण काही वेळेला लोकांना आश्चर्य वाटायला ह्याच्यापेक्षा कॉम्प्युटरला वगैरे काही मारलं किंवा नोटपॅडवरती तरी का नाही करत. म्हटलं मला मोबाईलला मारता येतं. त्या मोबाईलला गेली माझी 7-8 पुस्तकं तर मी मोबाईलवरच केली, त्यामुळे मला ते जास्त सोपं पडतं. त्यामुळे मी तसं करतो. पण माझी लेखन सामग्री म्हणजे माझ्या जवळच असते. थोडक्यात मी फ्लाईटमध्ये बसलो तरी, क्रूजमध्ये बसलो तरी, जो वेळ मिळेल त्या वेळामध्ये मी ते काम करत होतो आणि ते करता करता ते पूर्ण करतो. पण हे जेव्हा एखादं टार्गेट आपण सेट केलेलं असतं, लक्ष माझं नक्की काय आहे ते सेट केलेलं असतं आणि त्याप्रमाणे आपली बाकीची कामं कशी असायची हे ठरवलेलं असतं, त्यावेळेला ते जमतं. नाही असं जमत नाही अशी कोणतीच गोष्ट नसते. कुठेतरी टाईम मॅनेजमेंटमध्ये आम्ही कमी पडलेलो. आता काही वेळेला मान्य करावं की मोकळेपणाने. माणूस काय असतो माहितीये का, दुसऱ्याच्या चुकांबद्दल न्यायाधीश असतो आणि स्वतःच्या चुकांबद्दल वकील असतो. नेहमीच तो स्वतःच्या चुकांबद्दल कधी न्यायाधीश नसतो, दुसऱ्याच्या चुका काढण्यामध्ये हुशार, त्यामुळे त्यात न्यायाधीश नक्की असतो. ह्या अशा ज्या गोष्टी असतात, या साध्या साध्या गोष्टी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सहज मानू शकू अशा प्रकारच्या असतात. पण या सुद्धा जेव्हा आम्ही करत नाही आणि रामांवर आक्षेप घेतो, आराम खुर्चीत बसल्या बसल्या, पूर्वीचा जमाना असता तर सुपारी कातरत कातरत असं म्हटलं, अशा वेळेला आम्ही रामांवरती आक्षेप घेतो. अशा वेळेला आम्ही मोठे लोक कसे चुकले त्यांच्यावरती आक्षेप घेत राहतो. त्यापेक्षा आपण आपल्या आयुष्यात किती चुका केल्यात आणि त्या मान्य केल्यात एवढं जरी आठवलं तरी खूप झालं. पण तेवढंही होत नाही, उलट सॉरी म्हणतो ना माणूस, तो सुद्धा ओरडून म्हणतो. आणि मग त्याला अरे सॉरी आहे, आवाज खाली पाहिजे. एकदा सॉरी म्हटलंय ना मी, सॉरी आवाज खाली पाहिजे ना. नाही, त्यात त्याची चूक नसते, लक्षात घ्या. कारण काय माहितीये का, सॉरी हा आपल्या भाषेतला शब्द नाहीये, त्यामुळे तो फक्त इथून येतो, इथे उतरतच नाही. क्षमा करा असं म्हटलं तर आवाज आपोआप खाली होतो. माफ करा, माफी मागतो, चुकलं माझं, इथे आवाज आपला खाली येतो. का? कारण आपल्या भाषेतून बोलतोय म्हणून, त्यामुळे ते इथून निघतं. सॉरी नुसतं नरड्यातून येतं, त्यामुळे त्याचं इथपर्यंत पोचणं हा भागच नसतो. आणि आजकाल थँक्यू आणि सॉरी हे रस्त्यावरती थुंकल्यासारखं वापरलं जातं. त्यामुळे मूळ भाषेतला जो शब्द आहे तो मरतो. हे आम्ही लक्षातच घेत नाही की धन्यवाद आणि माफ करा हे शब्द आपण वापरतो का आजकाल, आणि वापरत असलो तर किती वापरतो याचा आपण विचार करायचा. म्हणजे कळेल की आपल्या भाषेचे एका परीने अमृतातेही पैजा जिंकी वगैरे माऊलींनी म्हटले ठीक आहे, पण या भाषेचे मारेकरी आज ना उद्या आम्हीच ठरणार आहोत आमच्या. आणि मग हे जे आहे आता ठीक आहे, आपण परिक्रमेला निघालोय, परिक्रमेच्या बद्दलची एक आणखी एक वाईट हे आपल्याला सांगतो की परिक्रमावासियांच्या मध्ये मराठी लोकांचा टक्का सध्या बराच वाढलाय. कित्येक आश्रमवासियांना मराठी माणसं आवडत नाही आली. याला कारण ते लोक घाण करतात. ते जे आक्षेप घेतात ते फार भयंकर असतं. कारण आल्यानंतर काही जणांना सदावर्त दिलं तर ते नको असतं, ते त्यापेक्षा तुम्हीच करा म्हणून सांगताय. ते सांगताना सुद्धा काही जण फरमाईश सांगतात, आज हे खायला मिळालं तर बरोबर. या गोष्टींच्यामुळे जर आपण बदनाम होत असू मराठी माणसं, तर ह्याचा विचार सुद्धा आपण करायला पाहिजे की असं का होतंय. आपण येतोय नर्मदेच्या ठीक आहे, सगळेच जण काही पायी परिक्रमा करणारे सुद्धा अकिंचन नाही करत.
आजच्या काळात अकिंचन करावी असं म्हटलेलं आहे. म्हणजे अनुमानित करा असं माझं म्हणणं मुळीच नाही. मी तसं सांगणारही नाही. त्याचं कारण आहे, शरीराला कष्ट देत देत केली जाणारी यात्रा म्हणजे ती जास्त फलप्रद असते. इतका बिंडोकपणा आपल्या धर्मात सांगितलेला नाही. कारण शरीराला तुम्ही जितक्या यातना द्याल तितकं तुमचं लक्ष त्या यातनांकडे जातं. यात्रेमध्ये नाही राहत. रस्त्याने चालता चालता ठेच लागली, अंगठा फुटला तर त्या अंगठा फुटण्याच्या कळेकडे आपलं लक्ष असतं. आपलं लक्ष यात्रेकडे राहतं का, हा विचार आपण करायचा. आणि म्हणून अशा प्रकारचे लोक जे वागतात ते केवळ, आचार्यांनी तो आणखी भयंकर सांगितलं. आचार्य सांगतात जटिलो मुंडी लुच्चित केशा काषायांबर बहुकृत वेशा पश्यन्यपिचर पश्यती पुढ उदरनिमित्तम बहुकृत वेशा भज गोविंद. जटिलो मुंडी लुंचित केशा, काही जण जटाभार वाढवून असतात, काही जणांच्याकडे लुंचित केश असतात, माहिती आहे ना. अगदी दाढीचे केस सुद्धा उपटून काढतात जैनांमध्ये. काषायांबर, भगवी वस्त्र घालून, बहुकृत वेशा, वेगवेगळे वेश घेऊन हिंडत असतात. पण यांचं काम फक्त एकच असतं, काय, उदरनिमित्तम बहुकृत वेशा, केवळ आणि केवळ पोट भरण्याकरता म्हणून ते असं सगळं करत असतात. हे सगळं सोडून दे म्हणून, आणि भगवंताची प्राप्ती काही करून घ्यायची असेल तर भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते संहिते सन्निहिते काले नाही नाही रक्षती डक्रियकरण. 80 वर्षाचा एक माणूस पाणिनीचा व्याकरण पाठ करत होता आणि तो भोगत होता डुक्रियकरणे डुक्रियकरण. तेव्हा आचार्य तिथून जात होते. बघतात तर 80 वर्षाचा माणूस. म्हणून मला पेपरमध्ये अशी बातमी आली की मला हसू येतं की 75 वर्षाच्या म्हाताऱ्यांनी डॉक्टरेट मिळवली. काय करणार आहे पुढे? आचार्य तेच सांगतात ना, पुढे काय करणार आहे? 75 वर्षाच्या म्हाताऱ्याने डॉक्टरेट मिळवली. काय, नावाच्या आधी डॉ लागलं. भगवंताची प्राप्ती होण्याकरता आहे का ते? म्हणून ते त्याला सांगतायत की आता या वयात पाणिनीचा व्याकरण पाठ मुखोद्गत करून कोणती गती मिळणार आहे तुम्हाला? अवस्था काय आहे ती? अवस्था बघा. अंगम गलितम परिदम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचत्याशा पिंडम भज गोविंदम. जर अवस्था अशी झालेली आहे की मान लटालटा हालतीये, शरीर साथ देत नाहीये, अशी अवस्था झाल्यानंतरही तो पाणिनीचा व्याकरण पाठ करत असला, गती कोणती मिळणार आहे? यापेक्षा जर गती चांगली मिळवायची असेल तर भगवंताचं नाव घ्या, ते शेवटी तुम्हाला तारणार आहे. हे आचार्यांसारखा माणूस सांगतोय. पण तरीही आम्हाला जर तो भागच कळत नसेल, काय जप करायला वेळच नाही. अहो येता जाता उठत बसता काम करत इतकं सोपं सांगितलं. गोंदवलेकर महाराजांनी तर नामयज्ञ म्हटलेलं आहे. आणि हा केव्हाही येता जाता जर मला करता येत तर किती सोपं आहे. त्याच्याकरता बाकी काही लागत नाही, सोळं लागत नाही. सातत्याने नाम घेणं हे कुठेही करता येतो. रस्त्यातून जाता येता, वाहनात बसल्या बसल्या, कुठूनही कसंही. माझ्या संप्रदायामध्ये विष्णू सहस्रनामाची उपासना आहे. आता विष्णू सहस्रनाम केव्हा म्हणू असा मला प्रश्न पडत नाही. मी बसमध्ये बसलेलं असताना तोंडातून चालू असतं, फ्लाईटमध्ये बसलेलो असलो तरी तोंडातून चालूच असतं ते. कारण ती नित्य सवय पडली. मी बसलो की कोणी सांगावं लागत नाही की सहस्रनाम म्हणे, असं सांगावं लागत. इतकं हाडीपाशी आपल्या ते रुजावं लागतं आणि ते रुजलं ते आपोआपच राहतं. वेळ मिळत नाही असं होतच. आणि मग काही जण ज्यांना जप मोजायचा आहे, मोठ्या विवक्षित करण्याकरता जप करतायत म्हणून मोजतात, त्यांनी ते यंत्र वापरणं ठीक आहे. पण तो वापरतो यंत्र म्हणून मी पण वापरतो, हा काय चावटपणा आहे? मला जर जपाची मोजदातच ठेवायची नाहीये. कारण जप कोणा करताय? माझा, माझ्या करतात भगवंत करतात, तेवढंच रिलेशन. त्याला ते यंत्र तरी ठेवण्याची गरज आहे का? काही गरज नाही. पण सगळेच वापरतात. आणि आजकाल बरं असतं, लोकांच्या हातात पाहिलं की लोकांना असं होतं.
नाही असं नाही, पण तो जर स्वांत सुखाय असेल तर त्याची गरज नाही. आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला सहज आपल्या हातात आणि जमण्यासारख्या असतात, तरीही आम्ही त्या बघत नाही, लक्ष देत किंवा वेळ मिळत. ही सगळ्यात चांगली वेळ मिळत नाही. त्यांनी ऑफिसमध्ये सगळे सरकारी ऑफिसमध्ये मी बघतो कित्येक ठिकाणी असं होतं ना की दरवर्षी पगार वाढवून मागण्याकरताची आंदोलनं वगैरे. तेव्हा असं वाटतं की अरे आता मिळतोय तेवढं काम करतोस का, तर पगार मिळतोय तेवढं काम करतोस का. कारण अनेक ठिकाणी मी लोक चहा प्यायला जातात ते साधारणपणे तासाभराने येतात असं पाहिजे. तुझ्या खुर्चीची बांधलेलीच 5 किंवा 10 मिनिटाकरता चहा प्यायला गेलास मी समजू शकतो, पण चहा प्यायला म्हणून गेलास की त्याच्या पाठोपाठ सिगरेट आलीच, त्याच्या पाठोपाठ आणखी काही आलंच. मग असं करता करता इतरांची गप्पा मारता मारता तास सहज जातो. पण आमचा पगार मात्र दरवर्षी वाढवून पाहिजे. मग दरवर्षी माझं काम पण वाढायला पाहिजे असं नाही वाटत. कारण सोयीस्कर विचार असतो, याच्या पलीकडे आणखी काही नसतं. अजून त्या मानाने प्रायव्हेट सेक्टर हे त्या मानाने अजून बरे, कारण तिथे मागे दाट्यात असतो, काम करायला लागतंच. नॅशनलाइज बँकेत आपण जा आणि सहकारी बँकेत फरक लगेच कळतो. साधं पासबुक भरायचं असलं तरी नॅशनलाइज बँकेतल्या अनेक ठिकाणी मी पाहिले, माझ्याकडे टोप गेली, मी राहतोय त्यामुळे मी स्वतःचे अनुभव सांगतो. साधारणपणे मशीन चालत नसतं पासबुक, आणि म्हणून आतमध्ये काउंटरला जावं तर तो पक्कपणे सांगतो 2 दिवसांनी या. का 2 दिवसांनी या? तुझ्याकडे आहे प्रिंटर, त्याच्यावरती तुला करून द्यायचंय. या उलट तुम्ही सहकारी बँकेत जा, 2 मिनिटं थांबा करून देतो. का? भीती आहे की डायरेक्ट मॅनेजरकडे गेला, तक्रार केली, तो आणखी वरती कुठेतरी तक्रार करणार, याची भीती आहे. म्हणून म्हटलं की प्रायव्हेट सेक्टर आहे तिथे काम करायला करणार का? नॅशनलाइज सेक्टर आहे तिथे अख्खी युनियन आमच्या मागे उभी आहे. आम्ही कोण म्हणून काय पुस्तका नाताड वेंगाडून फोटो मासिक पुस्तकात तुम्ही का मुचा पाहिला, किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अद्यापि ना वाचेला, चाले ज्यावरती अखंड स्तुतीचा वर्षाव पत्रा तुम्ही ते आम्ही. ही अवस्था नॅशनल. असं असलं की देश पुढे जाण्याची फक्त स्वप्न बघायची का? देश पुढे जाणं प्रत्येकाचं कर्तव्य, इंडिव्हिज्युअल म्हणूनही माझं कर्तव्य. पण हे न बघता आम्ही जर असे वागत असू तर केवळ स्वप्न बघायची ही तिथली, मग आपण नाही जाऊ शकलो तर आपल्या मुलांना तरी विदेशातच सेटल करू. चांगलं आहे, हरकत नाही, पाठवा, तिथे नोकरी करू द्या, अनुभव घेऊ द्या. पण अनुभवाचा फायदा परत आपल्या देशाला मिळू द्या. नसेल मिळत तरी हरकत नाही, पण मग तुम्ही इतके तरी अवलंबून राहू नका. कारण मी डोंबिवलीत अनेक अनुभव घेतले. अनेक जण असेल की ज्यांची मुलं विदेशामध्ये आहेत आणि विदेशात मुलं कशी आहेत आणि तिथे आम्ही 4-4 महिने कसं जातो वगैरे असं लोकांमध्ये सांगतात. आणि आमच्याकडे खांदा, एक खांदा लागतो माणसाला. तसं वैयक्तिक भेटीमध्ये खांदाच की जातो तिथे पण उपयोग काही नसतो, कोणाला आपल्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. एकतर तिथे जायचं म्हणजे बाळणपणासाठी सुनेच्या किंवा मुलीच्या, मग बेबी सिटिंगचं काम करायला लागतं, कारण तिथे बेबी सिटिंग खूप महाग आहे. ते सगळं करून आम्हाला बाहेर काहीच बघायला जाता येत नाही. आणि पुढच्या काळात जायचं तेही नातवंडांचं ते लहानपण हे बघण्याकरता ह्यातच जावं लागतं. आता ह्या ज्या साध्या साध्या गोष्टी आहेत त्यावेळेला मी त्यांना फक्त एवढंच विचारतो की तेव्हा प्रोत्साहन देऊन पाठवलं कोणी? तुम्हीच. आता आहे त्यात आनंद मागा, कसं झालं ठीक आहे. पाखरं जोपर्यंत जट्ट्यात राहण्यापर्यंत होती तोपर्यंत राहू दिली, नंतर उडली. ती उडल्यानंतर परतीचे दोर जर कापलेले असते तेवढाही विचार करू नका. असं जर राहिला तर उपयोग आहे ना. उद्याच्या पिढ्यांचं काय होणार आहे याचा ज्याने तरी विचार केला. मग कोणीतरी म्हणते की अमेरिकेमध्ये आपल्याकडचं सगळं ब्रेन ड्रेन तिथे होतंय, तुम्हाला चिंता वाटत नाही का? कोणीच वाटत नाही. तर म्हणाले कसं काय? म्हटलं उद्या जर ते हिंदू राष्ट्र होणार असेल तर चिंता कशाला करायची? तुम्ही सकारात्मक बघा हो. जर तिथे हिंदू वाढणार असेल तर कशा करता चिंता करत? त्यामुळे माणसाने नेहमी सकारात्मक करावं हा संदेश माझी संस्कृती देते.
हाच संदेश मी जेव्हा परिक्रमा करायला सुद्धा बाहेर पडतो त्यावेळेला मी तर किती आपण गावाच्या गावं पाहिलेत की जिथे गरिबी आहे तरी पण मी दुर्मुखलेली माणसं अशी बघतच नाही. हा तर आपल्याकडचा विशेष आहे. प्रत्येक जण जीवन जगण्याची धडपड करत असतो पण सगळं सोडून देत असतो. हे ज्या वेळेला बघतो ना त्यावेळेला हे खरं आपलं वैशिष्ट्य. अशा पद्धतीने ते बघत जावं आणि त्यातला सकारात्मकता टिकवत राहावा सातत्याने जिथे जाऊ ते. हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आता परवापासून नाही उद्याच आपण तट बदलणार आहोत. उद्या माईका बगीचाला तुम्ही सगळे गेल्यानंतर तिथून जे पलीकडे जाणार आहात ते आपण दक्षिण तटावर जाणार आणि पाऊण यात्रा तर आपली झाली आहे. उरलेली पाव तिथून ओंकारेश्वरापर्यंत जाणं म्हणजे मध्ये महाराजपूर नंतर नर्मदापुरम आणि मग ओंकारेश्वर आणि मग सगळे आपापल्या घरी. तोपर्यंत जाताना काहीतरी विचारांचं पाथेय हे बरोबर असावं एवढ्या कारणाकरता या अशा यात्रेमध्ये केलेली ही आयोजन असतं. आणि ते केदारनाथ आपण दरवेळेला करतो म्हणून मी येतोय ते. नाहीतर सगळेच नर्मदा परिक्रमावाले अशा प्रकाराने आयोजन करतात असं नाही. कारण त्यांना त्याच्यापेक्षा यात्रा कशी करायची बरोबर तेवढंच आपलं बघायचं असतं तेवढं उद्दिष्ट असतं. पण याचं तसं नाही. हा एक विशेष आहे आणि त्यामुळे आता तुम्ही आलाय माझं म्हणणं पुढेही आणखी अनेकांना सांगा की असं ज्या वेळेला असेल आणि असं जिथे असेल तिथे जा. शेवटेच पाहिजे तसं माझं कोणीच म्हणणार. आणखी कोणी जर निरूपण करणारे प्रवचन करणारे वगैरे असतील तर अशा ठिकाणी जा. कारण त्यामुळे आपल्याला काहीतरी कळण्याची किमान सुरुवात केली होते. हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तुर्तास आज इथे थांबतो. कुंडली गवरदा ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. भारत माता की जय. नर्मदे